नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त काल शहादा येथे महात्मा फुले स्मारक जवळ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विख्याते शाहू फुले आंबेडकर विचारवंत माननीय नागेश गौडी अहिल्यानगर यांच्या व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपक पाटील हे होते व प्रमुख पाहुणे शहादा येथील पोलीस निरीक्षक निलेश देसले होते. समता परिषद जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघ, अरविंद अण्णा कुवर, युवा नेते मयूर पाटील, घनश्याम चौधरी, मनोहर पटेल, किशोर माळी, पंडित नाना माळी आदी उपस्थित होते. यावेळी क्रांतीसूर्य महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले व व्याख्यानमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अथक परिश्रम राजेंद्र वाघ, जगदीश माळी, विनोद अहिरे, पंडित नाना माळी, यादवराव माळी, सतीलाल माळी, हिरालाल माळी, बापू शेवाळे, ईश्वर रोकडे, दिनेश माळी, मनोज माळी आदींनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शहादा व माळी समाज मंडळ शहादा तालुका येथे केले होते. जान्हवी बागडेसह आरती बिरारी, शहादा. आणि म्हणून या अज्ञानातून या समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर त्यांना ज्ञानाच्या प्रवाहात जोपर्यंत आपण आणत नाही तोपर्यंत हा समाज सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही. ही भूमिका महात्मा ज्योतिराव फुल्यांची. महात्मा फुलेंनी कोणती ओळ लिहिली? विद्येविना मती गेली. 4च ओळी आहेत. पण या सबंध देशातील शोषित कष्टकरी वर्गाचं जे शोषण होतं, त्यांचं जे हनन होतंय, ते कशामुळे होतं हे महात्मा फुलेंनी 4च ओळी सांगितले. 5वी ओळ सुद्धा सांगायची त्यांना गरज पडली नाही. आणि शेवटची जी ओळ आहे, निष्कर्ष आहे, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. मी तर असं म्हणू इच्छितो, ही ओळ म्हणजे जगाच्या पाठीवरची सर्वश्रेष्ठ ओळ महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहून ठेवल्याचं काम केलेलं आहे. सर्व शोषितांचं जे काही मूळ आहे ते अज्ञानात आहे असं ज्योतिराव फुले म्हणतात. आणि म्हणून महात्मा फुलेंनी ठरवलं आहे की आता या समाजाला शिक्षणाच्या ज्ञानाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. मी मगा सांगत होतो तुम्हाला, नगरमध्ये जी काही